विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने माघार घेतल्याने बाभुळगाव येथील काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजीचे सूर सध्या दिसत आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसने ऐनवेळी माघार घेतल्याचा मोठा फटका यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बसला आहे. विशेषतः बाभुळगावमधील काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये या निर्णयामुळे प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे. पक्षाने घेतलेल्या या बॅकफूट धोरणामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले असून आगामी काळात यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन आणखी कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी विधान परिषदेसारख्या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार रिंगणात असणे हे स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसाठी महत्वाचे असते. आपल्या पक्षाचा उमेदवार रिंगणात असल्यास कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावते आणि स्थानिक पातळीवर पक्ष अधिक सक्रिय होतो. कमीत कमी आपला उमेदवार लढला असला तर कार्यकर्त्यांना लढण्याचे एक निमित्त मिळाले असते आणि मतांच्या टक्केवारीच्या आधारावर आगामी काळात काहीतरी पद किंवा टोकन मिळणे अशी अपेक्षा त्यांना होती. अशी प्रतिक्रिया एका नाराज नगरसेवकाने आमच्याकडे व्यक्त केली. बाभुळगाव तालुक्यातील काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी या निर्णयाने अधिक संतापलेले आहेत. निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली असताना ऐन मोक्याच्या क्षणी पक्ष नेतृत्वाने घेतलेला हा माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे काय असा आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांच्या मते विधान परिषदेसारख्या निवडणुकीतून माघार घेणे हे काँग्रेसच्या कमकुवत होत जाणाऱ्या संघटनेचे घोतक आहेत. अशा निर्णयामुळे पक्षाचा जनाधार कमी तर होतोच, पण सोबतच कार्यकर्त्यांमध्ये पक्षात राहून काम करण्याबाबत उदासीनता निर्माण होते. जर हीच स्थिती राहिली तर भविष्यात यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला उमेदवारी मिळणे ही कठीण होऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.